की किती कोटी लोक मुंबईमध्ये, किती लाख लोक मुंबईमध्ये येत आहेत, त्याचा परिणाम जे आहे स्पष्टपणे मुंबईकरांच्या बॉम्बे या आर्थिक राजधानीवर होत आहे। ते सुद्धा आम्ही माननीय न्यायालयाला सांगितलं। ते सांगत असताना आम्ही दाखवलं की हे आंदोलन आहे की हुल्लडबाजी आहे, हे आंदोलन आहे की हुल्लडबाजी आहे, हे सुद्धा आम्ही दाखवलं। महिला पत्रकारांसोबतचं गैरवर्तन, त्याचबरोबर शिव्यांची लाखोळी, त्याचबरोबर एका सन्मान्य खासदार असलेल्या सुप्रिया सुळेंवर पाण्याच्या पिलेल्या उष्ट्या बॉटल्स फेकल्या गेल्या, अरवदच्या कमरेखालचं घाणेरडं बोलणं, हे सगळ्या बाबी न्यायालयासमक्ष आम्ही मांडल्या। आणि मी सांगितलं उद्या शाळेचा प्रश्न आहे। माननीय न्यायालयाने हे सगळं आमचा युक्तिवाद ऐकल्याच्या नंतर की जरंगेच्या बाबतीमध्ये जे आम्ही न्यायालयाला आज म्हणजे पुराव्यानिशी, कायद्यानिशी, त्याचबरोबर माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा दाखवला, जरंगेच्या वेगवेगळ्या धमक्या दाखवल्या, कशा प्रकारे लोक रोडवर उभं राहून कशा प्रकारे अर्धनग्न आंघोळ करत आहेत, कशा प्रकारे लोकांना त्रास देत आहेत, कशा प्रकारे चाकरमानी, कशा प्रकारे रेल्वेतल्या लोकांना त्रास होत आहे, हे सुद्धा दाखवलं। सिग्नलवर त्यांनी सांगितलं एका वकील महोदयांनी की 2 तास लाईट बंद केली, आम्ही चक्क व्हिडिओ दाखवला, इलेक्ट्रिक सिटी असते त्या सिग्नलवर जाऊन बसलेत, जर त्याच्यामध्ये कोणाचा मृत्यू झाला तर काय होईल। आम्ही त्याचबरोबर माननीय न्यायालयाला हेही दाखवलं की त्याच्यामध्ये कशा प्रकारे एक मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय। ह्या सगळ्या गोष्टींच्या नंतर माननीय न्यायालयाने अनेक प्रश्न उपस्थित केले। गणपती बाप्पांच्या भक्तांना त्रास होणं किती अन्यायकारी आहे। शहानीची जजमेंट म्हणजे कोणती तुम्हाला सांगतो, ती म्हणजे शाहीनबागचे जे रस्ते, कारण तुम्हाला बऱ्याच पत्रकारांनी मला विचारलं शहानीची जजमेंट काय साहेब, तर रस्ते बंद करता येत नाहीत, लोकांना त्रास देता येत नाही, लोकांना वेटीस धरता येत नाही, शाळा महाविद्यालय बंद, मी तर उदाहरणं सांगितले, हा जरंगेचा हित नाही। त्याचं कारण आहे सांगितलं, मागे पोलीस अधिकाऱ्यांना, महिला पोलीस अधिकाऱ्यांना डोके फुटले, गंभीर म्हणजे हे झाल्या, जखमा झाल्या, त्या जखमा आणखीन भरलेल्या नाहीत। अशा परिस्थितीत पोलीस काय करू शकतात कारवाई, कारण सांगितलं की जे विरोधी पक्षाचे नेते राहिलेले आहेत, काय नाव त्यांचं, रावसाहेब दानवे, ते रावसाहेब दानवे सांगतात की लोकशाहीमध्ये काय परवानगी, आझाद मैदान, हे सगळ्या गोष्टी आम्ही सांगितल्या की इथे मराठा समाज म्हणून जेवढे निवडून आलेले आमदार खासदार आहेत ते सुद्धा आम्ही सांगितले की हे पक्षविरहितपणे अशा प्रकारचं राजकारण चाललेलं आहे। मुख्यमंत्री बिगर मराठा असल्याच्या नंतर काय होऊ शकते हे सुद्धा माननीय न्यायालयाला सांगितलं। त्यावर आज माननीय न्यायालयाने मुंबईकरांना, बॉम्बेवाल्यांना एक खूप मोठा दिलासा दिलेला। तो दिलासा म्हणजे जे बाहेरून लोक येण्यासाठी जरंग्यानं सांगितलेलं आहे त्या लोकांना थांबवायला सांगितलंय। ही सगळ्यात मोठी भारतीय संविधानाची आर्टिकल 226 ची संविधानाची आणि त्यातून मुंबईकरांना मिळालेली खूप मोठी उपलब्धी आहे, खूप मोठा मुंबईकरांसाठी सुटकेचा श्वास आहे। आम्ही सांगितलं की माननीय न्यायालयाला की हे सगळं जर आपण फक्त बघत राहिलो तर कारवाई जर पोलिसांना करताच आली नाही तर उद्या कोणीच परवानगी मागायला जाणार नाही। माननीय म्हणजे ऍडव्होकेट जनरल साहेबांनी सांगितलं, न्यायालयाने विचारलं ऍडव्होकेट जनरलांना परवानगी आहे का, शनिवारची रविवारची परवानगीच नाही, आजची परवानगीच नाही, बिना परवाना कायद्यात अंतर्भूत आहे, आमरण उपोषण करता येत नाही, मग आमरण उपोषणाला कसा जरंग्या बसू शकते। आम्ही सांगितलं धनगर भावांना, आम्ही सांगितलं वंजारी भावांना, आम्ही सांगितलं 12 बलुतेदार कष्टकरी जे समाज आहेत त्यांना जर एक न्याय, त्यांना जे न्याय लागू असेल, कायदा लागू असेल, तो जरंग्याला लागू नाही का, सगळ्यांना एकच न्याय आहे। ह्या सगळ्या गोष्टींचा ओहापोहा झाला। माननीय न्यायालयाने जी आदेश यापूर्वी मुख्य न्यायमूर्तींच्या पीठाने दिला होता त्यानुसार पोलिसांना कारवाई करायला सांगितलं, त्यानुसार कारवाई होईल। रस्ते बंद करणं गुन्हा आहे, अरे सगळं चाललेलं। न्यायालयाने सांगितलं की स्वतः न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं की बघा म्हणे, बाहेर बघा लोक काय करत आहेत, कोर्टामध्ये आवाज येत आहे, चारी बाजूने लोक घोषणा देत आहेत। हा अत्यंत सगळ्या वेदनादायी बाबी आहेत, त्या सगळ्या जड अंतःकरणाने नमूद कराव्या लागत आहेत। आणि म्हणून
मला हे म्हणायचंय की जरंगेची कोणतीही मागणी संविधानाचा विद्यार्थी म्हणून, भारतीय संविधानाचं एक नातं माझ्यासोबत आहे म्हणून, परत ताच कॉस्ट ऑफ रिपिटेशन सांगतो, कोणत्याही गॅझेटरच्या आधारे मागासले पण जाहीर होऊ शकत नाही. आणि गॅझेटर हा तो एक डॉक्युमेंट वन ऑफ द डॉक्युमेंट असतो. त्यामुळं त्या आधारे कोणतंही जात प्रमाणपत्र दिलं जाऊ शकत नाही. आणि ते जर जात प्रमाणपत्र दिलं तर ते जात प्रमाणपत्र माधुरी पाटील विरुद्ध मुख्यमंत्री कास्ट स्क्रुटिनी कमिटी ठाणे या आधारावर एकही जात प्रमाणपत्र टिकत नाही. त्याचबरोबर जरंगेची दुसरी मागणी आहे की सगळे सोयरे, मी डंके की चोट पे चॅलेंज देतो की सगळे सोयरे सरसकट हे अशक्य आहे. भारतीय संविधान जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत अशा प्रकारचा अल्ट्राव्हायरस निर्णय भारतातल्या कोणत्याही पक्षाचं कोणत्याही राज्यात सरकार असलं तर ते देऊ शकत नाही, घेऊ शकत नाही, हे मी डंके की चोट पे सांगतो. आणि त्याचबरोबर आंदोलन जरंगेचं 2 दिवसात उद्या 4 वाजेपर्यंत आटपलं पाहिजे. मुंबई क्लीन झाली पाहिजे. कारण परवानगीच नसेल तर बेपरवाना असं फिरता येणार नाही. अशा प्रकारे माया बहिणींना त्रास देता येणार नाही, माया बहिणींना घालून पाडून बोलता येणार नाही. मी तर सांगितलं माननीय मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत काय बोलतात, महिलांच्या बाबतीत काय बोलतो हा माणूस, ह्या सगळ्या गोष्टी मान्य न्यायालयाला सांगितल्यात, न्यायालयाला अवगत केलेल्या आहेत. आणि मला असं वाटतंय की न्यायालयाने आज एक मोठ्या सुनावणीनंतर ज्या प्रकारे न्यायालयाने आदेश दिलेला आहे तो आदेश भारतीय संविधानाच्या आर्टिकल 144 खाली राज्यकर्त्यांना बंधनकारक आहे, विरोधी पक्षाला बंधनकारक आहे, पोलिसांना बंधनकारक आहे. 4 पर्यंत जर खाली नाही झालं तर पुन्हा कंटेम्प्ट दाखल होऊ शकतं का? उद्या 4 पर्यंत जर हे झालं नाही तर बघा, अल्टिमेटम दणका हे शब्द मी वापरणार नाही. मी संविधानिक शब्द सांगतो. भारत का संविधान सर आंखों पर है, भारत का संविधान सर्वश्रेष्ठ है, भारत के संविधान से बड़ा कोई नहीं है. और जब भारत के संविधान के तहत माननीय उच्च न्यायालय अपना डिसीजन देते हैं तो उस डिसीजन को हर किसी ने मानना, ये हर किसी की जिम्मेदारी है. नहीं मानोगे तो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होता है और उस कंटेम्प्ट ऑफ कोर्ट के अंदर जो है सलाखों के पीछे यानी जेल में जाने तक की नौबत होती है. असंही आज या ठिकाणी तुमच्यावर बोलताना असं म्हणाले जरांगे की तुम्ही या ठिकाणी नेत्यांचे पायपोस बूट सगळे जाणी भिकारी आहात वगैरे अशा पद्धतीचा शब्दप्रयोग तुमच्या बाबतीत केला त्यांनी. आणि यालाच जोडून एक दुसरा प्रश्न असा की पत्रकारांना जो त्रास होतोय त्याच्यावर ते टिप्पणी करतायत. एक सगळ्यात अगोदर सांगतो, जरंग्याला सांगा माझ्यासारखी लायकी तयार करण्यासाठी डॉक्टरेट होण्यासाठी 25 वर्ष लागत असतात रे जरंग्या. आणि मी चपटी पिऊन मी पांढरी पिऊन बाटलेला नाही रे बाबा. माझी आई लय कडक होती म्हणून माझी आई संविधानानंच जगायला शिकवलं. ती अशी छडी घेऊन उभी राहायची. लोकांना त्रास देणं तर सोड जरंग्या. आईच्या संस्कारातून घडलेली लेकरं ही चुकीच्या मार्गाने जात नसतात. तुला घालून पाडून बोलायची सवय ह्याच्यासाठीच आहे. आणि मला असं वाटतंय तू आईकड नाही सासरवाडीत आहे. अशा महिलांच्या बाबतीत हाणून पाडून बोलणाऱ्या माणसाला, समाजाला, धनगर भावांना माझ्या काय बोललाय हा बांबू. अरे हे बोलण्याची याला काही म्हणजे डोकं ठिकाण्यावर आहे का? याला कायदाच ठिकाण्यावर आणू शकते. म्हणून मी मान्य न्यायालयाला योग्य ठिकाणी आम्ही आमचे विचार मांडलेले. सगळ्या सिम्पथायझरला राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांचा देखील न्यायालयामध्ये काय रोल असू शकतो, उद्धवचा काय रोल असू शकतो. काय नाव ते माझी हे काय नाव त्यांचं ते दानवे, काय अंबादास दानवेंच्या बाबतीमध्ये ते काय बोलले कायदे. बघा हे सगळं असं हे जे रोल आहेत ते रोल आम्ही ते सगळे न्यायालयासमोर ठेवलेले आहेत. कानून के हाथ लंबे होते हैं जरंगे, बोलने से बात नहीं बनती, कानून में होना चाहिए. और जो कानून को नहीं मानता उसका जो कोर्ट है, कोर्टों के सामने कोई मतलब नहीं होता है. इसलिए हम यही कहेंगे जरंगे, हम यही कहेंगे दवाखाने चले जाओ,
अपने तबीयत का ध्यान रखो, तुम्हें परवानगी है नहीं है, अपने गांव लौट जाओ। आम बच्चों के ऊपर वो नौबत मत लाओ जिससे उनका अपना करियर किसी ने कंप्लेंट होने पर, उनका नाम दर्ज होने पर, उनका जो है पूरा के पूरा एजुकेशनल करियर, उनका नौकरी का करियर खराब मत करो। और मैं उसी के साथ मेरे मराठा भाइयों को कहूंगा, वो मेरे लगते जिगर है, हम जातिवादी नहीं है, किसी जात के बारे में बुरा सोचते नहीं है। जरंगे का मत सुनो भाइयों, अपने गांव शांति से लौट जाओ। उद्धव का मत सुनो, तुम ना तो हमारे जो भी विपक्ष के नेताएं हैं उनका मत सुनो, क्योंकि गलियारों का चुनाव है, गलियारों के चुनाव के मद्देनजर ये सब कर रहे हैं। ये भी आज हमने मान्य न्यायालय को अवगत किया आहे। त्याच्यामुळं माझे मराठा भाऊ आजची न्यायालयाचा आदेश ऐकल्याच्या नंतर, आजचा न्यायालयाचा आदेश ऐकल्याच्या नंतर ते परत आपल्या गावाकडे जातील, सुख शांतीने जातील, ते भूलभुलैयामधून बाहेर पडतील, गुमरांगमधून बाहेर पडतील। जे उद्धव ठाकरे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील, यांच्या भूलभुलैयामधून बाहेर पडतील, हेच मी सरते शेवटी। बघा, हा मुद्दा आहे ना, राजकारण्यांनी म्हणजे शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा दानवे असतील किंवा जे कोणी असतील, त्यांच्या बाबतीमध्ये आपण एक प्राकार्यानं बघा की हा राजकीय मुद्दा करण्याचा प्रयत्न केला। जसं तुम्हाला सांगतो, यापूर्वी संविधान खतरे में है, ही काँग्रेसांची चाल असते। हे आता काँग्रेसांच्या चालीचा एक काय म्हणतो, एक प्यादा आहे उद्धव, तुम्हाला सांगतो काँग्रेसांच्या चालीचा एक प्यादा आहे। म्हणून आज बघा, तुम्हाला सांगतो, संविधान खतरे में है, संविधान खतरे में म्हणणारा संजय काही दिवसापूर्वी तुम्ही ऐकला की संविधान बदल दो, तुम्ही ऐकलं ना, संविधान बदल दो। ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, न्यायालयाच्या संबंधानं फार महत्वाच्या ह्याच्यासाठी आहेत की याच्यामधलं राजकीय अंग काय हे आम्ही दाखवायचा प्रयत्न केला। आणि म्हणून आम्ही न्यायालयाला सांगितलं की कायदा अंमलात आणण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची गरज असते। न्यायालयाला ज्यावेळेस श्री वीरेंद्र श्राफ ऍडव्होकेट जनरल यांनी ज्यावेळेस सांगितलं की हा आदेश होता, त्या आदेशामध्ये स्पष्ट सांगितलं की ह्या जजमेंटला आम्ही परत तुम्ही उद्यापर्यंत एन्फोर्स करा, म्हणजे अंमलात आणा। आणि वीरेंद्र सन्मान कसं असतं की कोर्ट ऑफिसर म्हणून, मग कुणी असो, मी असो, जरंगेचे वकील असो किंवा महाभिक्त असो, कोर्टाने काय आदेश दिले ते प्रामाणिकपणे कोर्टासमोर ठेवावं लागतंय। आणि माझं म्हणणं आहे की ह्या गोष्टीला आता राजकारण म्हणून पाहू नका, कोणत्या समाजाचे मुख्यमंत्री आहेत म्हणून पाहू नका, आपले काय नाव त्यांचं, आपले काय ते उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील कोणत्या जातीचे आहेत हे म्हणून बघू नका। त्या गोष्टीला संविधानाच्या नजरेतून सर्वांनी बघावं, ही माझी भावना आहे। आणि मी हेच न्यायालयाला सुद्धा सांगितलं की जातीच्या चष्म्यातून कोणी अशा ह्या प्रकरणामध्ये बघू नये। त्या पुढे जाऊन मला असं म्हणायचं आहे, उपसमितीचे जे काय नाव अगोदरचं, श्री राधाकृष्ण विखे पाटील, मला तुम्हाला सांगणं आहे, तुम्ही कोणताही निर्णय सरकारला सुचवताना नैसर्गिक न्याय असतो विखे पाटीलजी, नैसर्गिक न्याय असतो, नैसर्गिक न्याय असतो। नुसतं जरंगेचं ऐकून एखादा निर्णय, एखादा शासन निर्णय तुम्ही घेऊ नये, हे माझं डंके की चोट पे तुम्हाला सांगणं आहे। त्याचं कारण आहे की भारतीय संविधानाच्या आर्टिकल 14 मध्ये नैसर्गिक न्याय सांगितलेला आहे। हो, कुणबी मराठा एक नाहीत, म्हणून कुणबी आणि मराठा वेगवेगळे समूह आहेत, हे सांगण्याची आमची तुम्हाला इच्छा आहे। तुम्ही आम्हाला वेळ द्या, तुम्ही आम्हाला वेळ द्या। जर तुम्ही उपसमिती असाल शासनानं तयार केलेली, विरोधकांचं, विरोध करणाऱ्यांचं ऐकू नये असं कशात लिहिलेलं आहे? आणि म्हणून जर तुम्ही वेळ देणार नसाल तर आम्हाला नाईलाज असतो, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरुद्ध देखील याचिका दाखल करावं लागेल। कारण जिथं शासनाची समिती असते तिथं दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकलं पाहिजे, हे सुद्धा आज आम्ही आपल्या माध्यमातून सांगत आहोत।